माझा शब्द पूर्ण करते। माझ्या कुटुंबातील माणसांसाठी आणि गावातल्या माणसांच्या सुखासाठी माझ्या जीवाचं नैवेद्य तुम्हाला दाखवते। त्याचा स्वीकार करा, पण यापुढे माझ्या गावावरती आणि घरावरती हल्ला करू नका। मारा मला। काय झालं? तुम्हाला काही त्रास होतोय का? माझं काही चुकलं का? मी जीव द्यायला तयार आहे, तुम्ही माझे प्राण घेऊ शकता। तुम्ही काय सांगताय मला काहीच कळत नाहीये। तुम्हाला खूप त्रास होतोय का? कुठे लागलंय का तुम्हाला? पाणी पाहिजे का? हा नरपशु असा का वागतोय? काय म्हणायचंय त्याला? सखू अगदी त्याच्याशी कनवाळूपणाने का वागते तेच मला कळत नाहीये। हेच तर सखूचं वेगळेपण आहे देवी। बावन कशी सोनयते। विपरीत परिस्थितीत सुद्धा मूळ स्वभाव, मूळ झळाळी लुप्त होत नाही। पाहताय ना देवी, इतकं सगळं होऊन सुद्धा त्या नरपशूच्या वेदना बघून सखूला कळवळा आला। सखू म्हणजे निरागसतेचं, मायाळू मनाचं आणि शुद्ध करुणाभावाचं मूर्तिमंत रूप आहे। काय होतंय तुम्हाला? बाहेर काढा। बाबाजीला चटके बसायला लागलं। हे काय घडलं आखरीत? बाबाजी 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 विठ्ठला अहो तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडलात? देवा, हा काय प्रकार आहे? देवी, हा मूळचा धर्म। हा सुद्धा नरपशु होण्या अगोदर आता दिसतोय तसा माणूसच होता। म्हणजे या माणसाचाच नरपशु झाला आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो देवी, हा माणूसच होता,
पण नागोजी सारख्या दुष्ट वृत्तीचा. रूपानं नरपशु नसला तरी वृत्तीनं नरपशुच होता. अघोरी उपासना अघोरी शक्तींच्या मागे लागला. ज्या काही सिद्धी प्राप्त झाल्या त्यांचा तंत्रमंत्रांचा वापर करून ह्याने अनेकांना त्रास दिला. पण शेवटी पेराल ते उगवतं. त्याचप्रमाणे ह्याचीच विद्या एक दिवस ह्याच्यावरच उलटली आणि परिणामी हा नरपशु झाला. धड ना माणूस धड ना पशु. माणूस पण हरवल्यामुळे भयानक वेदना भोगत राहिला आणि स्वतः बरोबर इतरांना सुद्धा तडफडवत राहिला. लय सडक आयुष्य जगत होतो. जारण मारण तंत्रविद्या वापरून लोकांचं तळतळ घेतलं होतं आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झालाच. नियतीनं मला मला महाभयंकर शिक्षा दिली. मला नरपशु बनवलं आणि माझ्या आयुष्याचा नरक झाला बघा. आणि जेवढ्या यातना लोकांना दिल्या ना त्या दामदुपटीनं परत मला भोगाव्या लागल्या. वय लय वाईट वागलो. पण मग त्याचं माणसात रूपांतर झालं ते त्याच्या प्रारब्धात होतं देवी की जेव्हा सखूसारखी कोणी निर्मळ मनाची व्यक्ती पुढ्यात मरण असून सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी न करता इतरांचे प्राण वाचवेल अशा पवित्र व्यक्तीच्या स्पर्शाने त्याला नरपशुच्या अवस्थेतून मुक्ती मिळेल. आणि आपली सखूच त्यासाठी योग्य होती. तिची पुण्याई त्याच्या कामी आली. तिनेच त्याला या नरकातून बाहेर काढलं. पण आज माझ्यावर कृपा झाली. तुमच्यासारख्या निर्मळ मनाची लोकांचा जीव वाचावा म्हणून स्वतःचा जीव हसत हसत देणारी पोर माझ्या समोर आली. माझ्या डोक्यावर मायेनं हात फिरवला आणि या समजा संकटातून मला बाहेर काढलं. तुमचं लय उपकार झालं. वय तुमचं लय उपकार झालं. पण मी तुमच्याशी लय वाईट वागलो. त्याबद्दल मला क्षमा करा. मला क्षमा करा. मी इथून पुढे साधा सरळ आयुष्य जगणार. मी तुमच्या पाया पडतो. प्रबल तुम्ही मला आहो का करताय? मी तुमच्या नातीच्या वयाची आहे. अहो नाही माणूस काही वयाने लहान मोठा असतो. नाही अहो तुमचं मन लय मोठं आणि लय पुण्यगाठीशी आहे बघा तुमच्याकडं. अहो घरच्यांसाठी लोकांसाठी स्वतःचा जीव उधार केला तुम्ही. एवढं मोठं मन आहे तुमचं. अहो एवढंच काय जो तुमचा जीव घेणारा होता तो हिडीस क्रूर नरपशु. अहो त्याच्या वेदना बघून तुमचं मन कळवळलं. यापेक्षा अजून मोठं मन काय असू शकतं या. तुम्हासनी अजून एक विनंती आहे. इथं जे काही झालं ना ते कोणाला बी सांगू नका आणि माझ्याबद्दल तर सांगूच नका. काय लोकांना जर का कळलं ना तो नरपशु मीच होतो तर लोक मला इथं शोधत येतील आणि दगडाने टेचून मारतील. हो मला वाचवा. नाही सांगणार. पण विठुराया काय म्हणतो माहितीये? पश्चाताप झाला ना त्यातच सगळं आलं. पण तुम्ही मला एक वचन द्या. यापुढे कोणालाही कसलाही अपाय करणार नाहीत. नाही सगळ्यांची प्रेमाने सरळ वागाल. कधीच वाकडी वाट धरणार नाहीत. मी तुमच्या पायाची हात घेऊन सांगतो परत कधी वाकडी वाट धरणार नाही. जिंदगीत परत कधी वाकडी वाट धरणार नाही. आणि तुमचा उपकार मी कवाही सरणार नाही. अगं बाई हा काय प्रकार आहे? यमुने भाऊजी लवकर बाहेर या. यमुने काय झालं वहिनी? तुमच्यापैकी देवघरात कोणी निरांजन उजळला का? दिवा कोणी लावला? हा मी नाही बाई.
मी सुद्धा नाही. आणि मी दिवा कशाला लावायला जातोय? पण वहिनी, तुम्ही एवढ्या चकित होऊन का विचारताय? आता बघितलं तर दिवा विझला होता आणि आता बघते तर दिवा उजळलेला आहे. जर तुमच्यापैकी कोणी दिवा लावलेला नाही तर मग हा विझलेला दिवा उजळला कसा? अहो वहिनी, मागच्या वेळेला नाही का तुम्हाला ते भास झाले होते, ते काचा टोचत होत्या, दगड रुतत होते, तसं झालं असणार. अग्निशुद्धीच्या वेळेस सखूला जेव्हा चितेवर ठेवलं होतं तेव्हा सुद्धा रमाई तुला भास झाले होते. तू इथे काय करतेस? बाहेर जा, बाहेर जा, नाहीतर माझ्या घराला आग लागेल. नाही म्हटलं तरी तुझा सखूवर जीव आहे. कितीही म्हटलं तरी तुझ्या जीवाला रुकरुक लागतेच रमाई. रमाई, तू ना सशाच्या काळजाची आहेस. ह्यांचं कसलं सशाचं काळीच? मरणाच्या दारात सोडतात आणि मग कशाला रुखरुख रागायला पाहिजे? ह्यांचं मन यांनाच खात असणार. सखूचं काय झालं असेल? हो अहो 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 उठा ना, बघा तरी मी आले. अहो उठा ना. हो सखू, तू आपण स्वर्गात तर नाही ना? नाही नाही, स्वर्गात नाही, जमिनीवरच आहोत आपण. आणि तो नरपशु, तुला काही इजा तर नाही झाली ना सखू? नाही, काही सुद्धा नाही. मी अगदी सुखरूप आहे. विठुरायाच्या कृपेने त्याने मला सोडलं. काय? आणि तुला सोडून दिलं? कसं म्हणजे? का? विठुरायाने त्याला चांगली बुद्धी दिली. आता घराला गावाला काहीच धोका नाहीये. आता बळी नाही, आता हल्ला नाही. नरपशूचं संकट कायमच टळलं. आई रखुमाई, तू माझी प्रार्थना ऐकलीस. सखूला वाचवलंस तू. अगं, कोणत्या शब्दात मी तुझे आभार मानू? भानावऱ्या बाबाजी, भानावऱ्या, भानावऱ्या बाबा. बाबाजी, बाबाजी, सकू वाचलीये, सकू वाचलीये, गावाकडे येते. विठुरायाच्या कृपेने त्याने मला सोडलं. विठुरायाने त्याला चांगली बुद्धी दिली. आता घराला गावाला काहीच धोका नाहीये. यातलं काय बी बाहेर जाऊ देऊ नका. लोकांना जर का कळलं की सखोला तिच्या विठुरायानंच वाचवलंय तर मग माझी बेअब्रू होईल. ही वार्ता गावात फोडू नका आणि तुमची थोबाडं बंद ठेवा. आणि पुढचं काय करायचंय ते मी बघून घेईन. बाबाजी, पण आता तुम्ही काय करणार? नवीन खेळी, नवीन खेळी. जय जिंगरोबा, जय जिंगरोबा. अरे वाजवा 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 वाजवा. समजलं? आम्हाला समजलं. आम्हाला चटके का बसले ते. गुरु झिंगरोबा, गुरु झिंगरोबांचा संकेत होता तो. आम्हालाच कळला नाही तो संकेत. झिंगरोबानं माझ्या तपश्चर्याचं फळ दिलं. वय, अरे वय, फळ दिलं. अरे नर पशुचं संकट टळलं. आता त्याचा घोर लावून घ्यायचं काही बी काम नाही. तो नर पशु आता कुणाला बी कधी बी त्रास देणार नाही.
त्यानं स्वतः जिंगरोबाला तसं वचन दिलंय. पण बाबाजी सकूचं काय झालं? अख्ख्या गावाला जो नागोजी वाचवू शकतो तो काय एकट्या सकूला वाचवू शकत नाही वय. ती बघा आली सकू. आणि त्यो दिघू. ही जिवंत आणि बरोबर आहो. हे काय देवा, त्या भोंदू नागोजीचा उदो कशाला? आणि मी म्हणते खरं काय घडलं हे सखूने सगळ्यांना सांगायला नको का? देवी, हाच तर सर्वसाधारण माणूस आणि सखू मधला फरक आहे. देवी, मुळात सखूकडे सोडून देण्याची वृत्ती आहे. मीपणा मिरवण्याची तिला कधीच गरज वाटली नाही. म्हणून तर त्या नरपशूच्या वेदना बघितल्यावर हा आपला घात करणार होता हे विसरून ती त्याच्या वेदना कमी करायला गेली. एका मातेच्या ममतेने तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणून तर सखू आम्हाला प्रिय आहे. पण मी रागवले आहे तुमच्यावर. का? तुम्ही मोघम बोलत राहिलात की सखू आणि नरपशू बघतील, मी काही करणार नाही. पण नरपशूची कहाणी मला आधीच सांगितली नाहीत आणि मला चांगलंच ठाऊक आहे की तुम्ही मुद्दामच सांगितली नाही. माझा आपला श्वास वरचा वर खालचा खाली होत राहिला. ही माझी आणि सखूचीही कसोटी होती. सखूने शपथ घालून जेव्हा माझे हात बांधले तेव्हा माझीही धडधड वाढली होती. आणि तो नरपशू जेव्हा वेदनेने कळवळू लागला तो सखूच्या कसोटीचा क्षण होता. देवी, तुम्ही सुटकेची वाट देऊन सुद्धा आम्हाला स्वतःला कसाला लावणं आवश्यक होतं. कर्तव्य करण्यात आपण चुकत नाही आहोत ना, हे वारंवार आपण सुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या कसोटीला उतरणं हे खूप अवघड असतं. अगदी खरंय. आणि मला अभिमान वाटतो की या कसोटीत सखू पूर्णपणे उत्तीर्ण झाली आहे. ये बेकडा, अरे कुठं आहेस? ये जिंगरोबाच्या डोळ्याचा आदेश जुगारला, आज्ञा नाही पाळलीस तू. धर्माचा आहेस ना तू? अरे किती युगाने भेटतोय आपण. आणि इथं काय करतोयस तू? नरपशून बांधून ठेवलं वाटतं मला. कुठं गेला तो? सोडीव मला. बघितलंस का तू त्याला? हा? बघितलं? हा? अरे नाग्या, तो नरपशू मॅच. काय मी बोलतोस वायर तू? माझा नाही विश्वास. तू जर तो नरपशू आहे तर मग तुझ्या अंगावरचं केस कुठे आहे? हा, शेपटी कुठे आहे तुझी?
आणि तू त्या सखूला जित्त का सोडलं? अरे जिच्यामुळं मला माझं खरं रूप गावलं, जिनं माझ्यातला जनावर मारला तिला म्या मारू राट. तुम्ही त्यांच्या नादाला लागू नगस, त्यांच्या वयावर जाऊ नगस. हा, त्यांच्या पायाचं तीर्थ पी तू. हा, तुझाच उद्धार होईल. खूळ भरलाय का काय तुला? काय बोलतोयस? हा, ती पोरगी कुणाचं नाव घेते, कुणाच्या नावाने आरती करते? इटुरायाच्या. इटुराया समजतंय का? आपल्या गुरु जिगरोबांचा शत्रू. आणि ते चालतं वैर तुला? तुझ्या अंगात आग नाही भडकत वैर? हा, ए नागोजी, अरे माझी जी अवस्था झाली होती ना, त्यातून मला तुझा तो जिंगरोबा भगवंत इटुराया कोण बी बाहेर काढू शकत नव्हते. अरे मला मुक्ती होती ती खऱ्या भक्ताकडून. कारण भगवंतापेक्षा भक्त मोठा असतो या. अरे भक्ताच्या शुद्ध भक्ती पुढे बी देव झुकतो या. लक्षात ठेव, तू जर येळेस सुधारला नाहीस ना तर तुझा बी नरपशु होईल, तुला बी शेपटी फुटल. आणि तुझ्या या शाप मुक्तीसाठी तुला बी सखुबाईच्या पायाशी लोळण घालावं लागेल. हे बघ, त्यांच्या वाटेला जाऊ नगस. राख होईल तुझी राख, राख होईल तुझी राख. अगं ए खुळे, तुझ्या डोक्याला खूळ लागलाय म्हणून आम्हाला पण खूळ लावतेस का? भांडी घासलीयस की तशीच आणलीयस? रवाई बघ तरी, खरकटी भांडी तशीच आणलीत परत. ही गंगी पण न मेली त्या सखू सारखीच झालीये. डोक्याला ताप. सखुताईंनी मला बोलवलंय. सखुताईंनी मला बोलवलंय. झालं परत हिचं सुरू. थांब, तुझं ना चांगले चांग थोबाडीत देते म्हणजे तुझ्या डोक्यावरचं भूतच उतरेल. काय का सारखं सकू सकू काय चाललंय तुझं? सखुताईंनी मला बोलवलंय. सखूताईनं तुला बोलावलंय ना, मग तू पण जा ना. सखू गेली वैकुंठी, गेली ढगात, तू पण जा तिच्या मागे मागे. तुझी ना इथे गरजच नाहीये. तू चल, तू ना अशी ऐकणार नाही. चल निघ. येस ये. सखूताईने बोलावलंय ना तुला, ये. सखुताईंनी मला इथे परत कामासाठी यायचं नाही. निघ, जा तुझ्या सखूकडे जा. सखुताईंनी मला बोलवलंय.